ना पराठा, ना आंबोळी, ना चपाती, सगळे फ्लेवर एकत्र येणारा असा हा आपला पदार्थ करायला अगदी सोपी पद्धत आणि खूप छान, अगदी मस्त डिलिशियस, अगदी स्टायलिस्ट, जे हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर न मिळणारा असा हा पदार्थ आणि चवीला अतिशय सुंदर, खूप प्रोटीनने भरलेला असा. तर बनवायचा कसा हे पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबत आपण कोणतीही चटणी खाऊ शकतो. मी ही खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. चला तर मग बनवायचं कसा पाहूया आपण. तर एक बाऊल घेतला आहे, त्याच्यात मी तांदूळाची पिठी 4 चमचे घेते आहे. 1 चमचा रवा घेतलेला आहे. उपलब्ध घरातले साहित्यातच बनवायचं आहे आपल्याला. हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि पांढरे तीळ घेतलेत बघा, त्याच्यामुळं खूप क्रंचीपणा येतो. थोडेसे जिरे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि मेथीची भाजी. दोन्ही मिक्स करायचं आपल्याला. गाजर घालायचं आहे कारण भरपूर प्रोटीनने असं सांगितले मी तुम्हाला. त्याच्यात तेल घालते आणि काट्या चमच्याने अगदी मस्त पीठ लावून घ्यायचं ह्या भाज्यांना सगळ्या. अगदी मस्त होता हां, तुम्ही नक्की करा. आता 1 कप मी पाणी घातलेलं आहे, पण हे पण आपल्याला कमी पडणार आहे कारण पातळ आपल्याला बनवायचं आहे ना. मग आता अजून 1 कप मी पाणी घातलं आणि असं अगदी मस्त कसं करून घेतलं आहे बघा. 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर तुमच्याकडे जे काय अवेलेबल पॅन वगैरे असेल, तवा असेल, त्याच्यावर हे आपल्याला बनवायचं आहे. तर माझ्याकडे घावणाचं तवा आहे, त्याच्यावर मी बनवते. अगदी मस्त पसरून घ्यायचं बरं का असं आणि वरून तेल लावायचं आहे आपल्याला. आणि तेल लावून काय करायचं आहे, अगदी मध्यम आचेवर 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर 10 मिनटानंतर आपण पाहतो आहे अगदी मस्त झालेलं आहे बघा. कडेनं कालत्यानं आपण उचलून बघायचं तर छान झालेलं आहे म्हटल्यावर आता आपण परतून दुसरी बाजू छानमध्ये शिकून घ्यायची आहे. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही शालिनी डॉक्टरला नक्की सबस्क्राईब करायचं. आता आपण असंच एक काढून घेऊया बरं का. आणि दुसरं केल्यावर त्याच्यावर काय काय घालायचं आहे बघा. अगदी आपल्याकडे जर पनीर असेल तर पनीर घालायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं काय असेल ते घालायचं तुम्हाला आवडते ते. तर मी गाजर घातलं आहे आणि थोडेसे खोबरं घातलं आहे, त्याच्यामुळं मस्त वाटतं आहे ना. माझ्याकडे पनीर नाही. आता मी वरून खोबऱ्याची चटणी घातलेली आहे. हे दुसऱ्या फ्लेवरमध्ये झालं बरं का आपलं. तर असा हा नाश्ता बनवण्यासाठी आणि शिकण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब